फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज तुम्हाला मम्मी दिसत असतं कुकिंग करताना, म्हणजे रोजच करते पण मी कधी जास्त ब्लॉग घेत नाही कुकिंगचे. तर आता मम्मीने इथे केले पराठे आणि आता करते चपात्या. आणि मी एकीकडे ठेवला आहे चहा. मस्तपैकी चहा आणि पराठा, काय कॉम्बिनेशन यार. तुम्ही पण या. आणि एक मी नवीन कुरिअर रिसीव केलेला आहे, त्याचा ब्लॉग तुम्हाला लवकरच पडेल. तुम्ही पण या, एन्जॉय करा पराठा आणि चहा. मला तर जाम भूक लागली. मला पण लागली, जाम भूक लागली आता. बघा चपाती बघा माझी कशी टम टम. तुमची फुटते का कशी सांगा मला. टम टम फुगली. दिसतंय का ना काय मी दिसतंय की मग त्या लोकांचाच आपलं काहीतरी ना करावं लागेल. काय आता पहिले चपात्या होऊ देत. तुमचं झालं का नाही नक्कीच सांगा नाश्ता. आणि आता मी करणार आहे. सो अजून मम्मीचं होत आहे, तेवढं झालं की मग आम्ही नाश्ता करू. किती वाजले सकाळचे बघितलंच नाही अजून. आणि आर्या काहीतरी करते, तिला पण बरं वाटत नाही आहे. आज रिचार्ज करून आले मी टी व्हीसाठी. आणि आता आले टी व्ही बघत बसते आणि तिचं काहीतरी क्राफ्ट करते. आणि चहा आता कधी उकळेल आणि कधी पराठे तर झालेले आहेत. मम्मी चपात्या करते म्हणून थांबलो आहे आम्ही. काय संध्याकाळचं काम आताच करून घेतलेलं बरं. कंटाळा होता, कंटाळा येतो मग संध्याकाळी पतंग मला जायचे जरा बाहेर. म्हणून म्हणलं की नाही का आत्ताच करून घेतलं की संध्याकाळी आलं ना बाहेर की करायला कंटाळा येतो. आत्ताच करून घेतलं ना चपात्या, संध्याकाळी काही स्वयंपाक करायला लागणार नाही मला. माझी पण तब्येत जरा बरी नाही. ते नाही का माझे दोन्ही हात दुखतात, दोन्ही हात, पाठ, कंबर आणि छातीत पण थोडंसं दुखतं. तर मला जायचं दवाखान्यात. परत दवाखान्यात जातं थोडंसं ठिकाणी काम आहे ते पण करून यायचं. ते काम तुम्हाला नक्कीच मी माझं काम सांगत काय. तो पण तुम्ही गेस करा काय काम असेल ते. असे दिसते का नाही मी गोरी दिसते. गोरी लस भारी दिसते. मगाशी म्हणजे थंडी वाजत होती, एवढी थंडी वाजत होती प्रमाणाच्या बाहेर थंडी वाजत होती. आता जरा नाही का त्याच्या पाचशे आले तर जरा गरम वाटते. आता तुम्हाला माझं डेली ब्लॉग करते, मी काय काम करते काय काय करत नाही. आणि असे माझे डेली ब्लॉग तुम्हाला पडतीलच. आणि कसं तुम्हाला वाटतं ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि माझं अजून एक चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन. आणि त्या चॅनलमध्ये मी अजून ॲक्च्युली ब्लॉग टाकलेले नाही आहेत. तर नवीन चॅनल असल्यामुळे मी आता हळूहळू कारण की मला ह्या चॅनलकडे पण लक्ष द्यावं लागतं आणि त्या चॅनलकडे पण लक्ष द्यावं लागतं. तर तुम्ही दोन्ही चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमचे ब्लॉग कसे वाटतात ते पण सांगा. आणि आता इथून पुढे नाही का थोडंसं आवरून ते मी व्हिडिओ करत जाईल. मला कसं होतं, मला वेळच नाही भेटत आवरायला. आणि ह्या रूममध्ये आल्यापासून आहे ना काय झालं काय माहिती, आवरायलाच वेळ भेटत नाही, बिलकुल पण नाही भेटत आवरायला.
पण आता इथून पुढे तर नाही का एकदम छान मेकअप पण करून आम्ही व्हिडिओ करू. बरोबर ना. म्हणून काय झालं ना, मी तिथं आल्यापासून नाही का कसलं ते पहिल्याचे व्हिडिओ बघा बरं आम्ही मस्त म्हणजे छान असायचे ना, असा अवतार तरी नव्हता आमचा. पण आता ह्याच्यामध्ये नाही का खूपच नको वाटतं, नकोच वाटतं, करायलाच नको वाटतं, कंटाळा येतो सगळ्या गोष्टीचा. कोणतं काम करायचं म्हटलं तरी कंटाळा येतो, सगळं काहीच नको करायला. म्हणून आता तिला त्याच्या पुढे छान छान ब्लॉग येतील आमचे. तुम्ही रोज बघा जा, तुम्ही दुर्लक्ष करू नका. तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर मग आम्ही ब्लॉग कसे टाकायचे. आणि शॉर्ट व्हिडिओ ना ते येतील बघा तुम्हाला आमचे छान छान. कारण की मी आता अशी एक वस्तू घेतली आहे ना, त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्ट आता चांगली होणार आहे त्या वस्तूमुळे. आणि त्याच्यावर मला अजून एक वस्तू घ्यायची आहे, पण ती जरा मी हळूहळू घेईन, लगेच तर काही होणार नाही. आणि त्याच्यानंतर अजून एक मला गुड न्यूज द्यायची आम्हाला, पण ती पुढच्या ब्लॉग मध्ये सब्र करो. आणि तो पण तुम्ही मला सबस्क्राईब करा. आता हाती गेले आणि शेपूट राहिले म्हणून आम्ही थांबले. आणि तो पण तुम्ही सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये मला सांगा ती गुड न्यूज कोणती असेल. तेच ना, कमेंट मध्ये सांगा. मला पण बघू देत, जे माझे सबस्क्रायबर आहेत ते माझ्याबद्दल काय विचार करतात ते. अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण का मी एवढे ब्लॉग टाकते छान छान, पण तुम्ही त्याच्यामध्ये नाही का लाईक पण करत नाही आणि कमेंट पण करत नाही तुम्ही, मग काय अर्थ आहे. हा ना. आणि ना आमचं जर व्हिडिओमध्ये खरंच काय चुकत असेल ना, तर तुम्ही आम्हाला तसं सांगा की नाही काही याच्यात तुझं चुकतं, की आम्ही तशी हे करू, काय म्हणतात त्याला, स्वतःमध्ये बदल घडू आम्ही. आणि कसे पण माहिती आहे का, तसा व्हिडिओ बनवायचं कारण पण काय सांगू का, एकतरी नाही का माणसाचं नाव कान फाट्या पडलं ना की मग आयुष्यभर तो किती पण सुधारला ना तरी त्याचं नाव कान फाटच पडतं. तो किती सुधारला ना तरी त्याचं नाव कान फाटच पडतं. आता मी एवढी माझ्या 11 महिन्याच्या ह्याच्यामध्ये मी एवढी सुधारणा केली, 11 पण नाही 9 महिन्यात मी एवढी सुधारणा केली, पण लोकांना माझी सुधारणा दिसणार नाही. मी मला स्वतःला करून घेतलेला त्रास दिसणार नाही, पण ते उलटच काहीतरी चुका काढत बसतील माझं. आणि तसं करू नका. आता लोक ते व्ह्यूजसाठी कमेंट करण्यासाठी किती काय 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 घाण करतात. त्यातलं मी तर नाही आहे ना. आणि जे पटत नाही त्याच्यावरच आम्ही व्हिडिओ. मम्मी हे किती गरम झाले थोडा. आणि जे पटत नाही ना त्याच्यावरच आम्ही व्हिडिओ करतो, जे पटतं त्याच्यावर आम्ही व्हिडिओ करतो का नाही करतो. तुम्ही म्हणलं फॅमिली ब्लॉग दाखवू नको, फॅमिली स्टोरी दाखवू नको, ठीक आहे नाही टाकू. फॅमिली स्टोरी दाखवली तर आमच्याच फॅमिली मेंबरचे आम्हाला फोन येतात, तुम्ही असा का केला आणि तुम्ही तसं तर म्हणून आता मी ते सगळ्यांनाच ब्लॉक करून ठेवलेलं आहे. झालं सो बघा आता आरू काय करते आपली. काय करते अरे दाखव तू जरा. ब्लेसलेट बनवले. हे पूर्ण व्हाईट मोती यूज केले. बघा पूर्ण व्हाईट मोती आहेत. हे बघा हे पूर्ण असे गोल्डन आपल्याला दिसत आहेत, मोत्यांपासून केलेले ब्रेसलेट. हे ऑफ व्हाईट आणि गोल्डन दोन्ही यूज करून केलेले. कसं वाटतात नक्कीच सांगा. हे मला पी लिटरचं आहे. हे मी माझ्या मैत्रिणीसाठी केलं आहे, तिचं नाव परी आहे. मी माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी ना बड्डे गिफ्ट म्हणजे रिटर्न गिफ्टमध्ये एकदम ब्रेसलेट बनवले, ते पण वेगवेगळे. तिला असं हवं होतं तर मी असं बनवलं करायला. मंदिर कुठे पण डेकोरेशन करू शकता तुम्ही. किती सुंदर केलेले. सो आता तुम्ही बघू शकता मम्मीचं ऑलमोस्ट चपात्या झालेल्या आहेत आणि पराठे आधीच झालेले आहेत. आता आपण ते काढूयात. मी दूध चहामध्ये दूध टाकू. चला मी आता दूध टाकून घेते.
बाजूला उभा आहे 2 मिनिटं. इकडे हो. अजून एकदा बघे ना तो ब्लू कलरचा. आता मी चहा टाकलेला आहे. तोपर्यंत आपण चपात्या डिवाइड करून घेऊ. हा मी करते. मी गरम एक चपाती करते पटापट. ह्याच्यात किती टाकू? थांब जरा मी टाकते. मी तेच बोलली तुला थांब ना. तो चला आता मी चहा झालेला आहे आपला आणि मी आता चहा घेऊन जाते पहिले. ये मग आपण बोलू. इथे जाऊ. सो आता आम्ही चहा या. आणि चहा प्यायला. चहा आणि पराठा एन्जॉय करतो. तुम्ही पण असंच एन्जॉय करा आणि माझे डेली व्लॉग बघत जा. सो बाय बाय बाय. बाय. आणि आता आम्ही पण पटकन नाश्ता करून आम्हाला बाहेर जायचंय. सो आम्ही आवरतो. नंबर केला तिने मस्त करते. माझी दिदी चहा खूप सुंदर करते. कधीतरी सगळ्यांनी खरंच या ती चहाचा चहा प्यायला. मला सुद्धा एवढा चहा चांगला जमत नाही पण माझी मुलगी चहा खूप भारी बनवते. मस्त बनवलाय चहा. खूप थँक्यू. दिवसभराचा सगळा थकवा माझा दूर झाला. थँक्यू. आणि आता मी तिने आयडिया दिली होती पराठ्याची. मग मी असं एकदा पराठा बनव तर नाही का तो कसा झाला कारण आर्याने तिला फर्स्ट कमेंट दिली खूप छान झालाय. आता मी खाऊन सांगते की नाही का खरंच तिने कसा बनवला सांगते. कसं झालंय? एक नंबर केला आहे तिने पराठा. खरंच तिची आयडिया पण खूप सुंदर होती. तिने सांगितल्यासारखंच केलं पण एक नंबर केलं बरं का पिल्लू. खूप सुंदर केलं. फक्त मी लाटलं पण तिची आयडिया होती. छान झाला मस्त. थँक्यू. बाय. बाय.